आज आपण बनवणार आहोत आलू कॉर्न पॅटीस। त्याच्यासाठी मी इथे 4 बटाटे आहेत ते उकडून घेतले आहेत, त्याचे साल काढून घेतलेले आहेत। हे 200 ग्रॅम कॉर्न आहेत जे मी उकडून घेतलेले आहेत, त्याचे दाणे काढून उकडून घेतलेले आहेत। हे 3 क्यूब चीज आहे आणि मसाल्यामध्ये मी इथे अर्धा चमचा काळी मिरी पूड घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा मी इथे धणे पावडर घेतली आहे, 1 चमचा चाट मसाला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा मीठ आहे, ते तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। इथे 4 मिरच्या मी घेतल्या आहेत, 2 छोटे कांदे बारीक चिरून घेतलेत, ही कोथिंबीर घेतली, ती मूठभर घ्या तुमच्या अंदाजाने। हे पाव वाटी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे आणि तळण्यासाठी तेल लागणार आपल्याला। आता आपण कृतीकडे जाऊया। आता हे जे मी कॉर्न बटाटे उकडले होते त्याचंच भांडं आहे, त्याच्यामुळे थोडंसं हे असं दिसतं। याच्यामध्ये मी हे बटाटे कुस्करून घेणार आहे। तर माझे सगळे बटाटे कुस्करून झालेले आहेत। त्याच्यामध्ये आपण हे जे उकडलेले कॉर्न आहे हे टाकूया। आणि सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं कॉर्न आणि बटाटे। आता याच्यामध्ये आपण चीज टाकूया। हे जे चीज आहे किसलेलं आहे 3 क्यूब, हे टाकूया। हे सगळे मसाले मी घेतले हे टाकूया। त्यामध्ये ही कोथिंबीर, कांदा आणि मिरची हे सगळं टाकूया याच्यामध्ये। पाव वाटी बेसन आणि हे पाव वाटी कॉर्नफ्लोअर आहे, हे सगळं आपण एकजीव करून घेऊया परत सगळं।
तर हे थोडंसं तुम्ही टेस्ट करून बघायचं झाल्यानंतर, आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही मीठ ॲड करू शकता. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ ॲड केलं आहे, मला कमी वाटत होतं म्हणून. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं आहे. आता आपण याच्या पॅटीस करायला घेऊया. पॅटीचं मिश्रण रेडी आहे आणि मी इथे तेल पण तापवायला ठेवलं आहे पॅनमध्ये. आता हे जे पॅटीस आहे ते थोडेसे हाताला चिटकतात, त्याच्यामुळे मी इथे थोडंसं तेल घेतलं आहे हाताला लावायला. तर हे आपण पहिले हाताला लावून घेऊया. हाताला लावून घ्यायचे आणि मग हे पॅटीस जे आहे ते असे वळायचे. तुम्हाला हवं तर छोटा मोठा जसा आकार तुम्हाला आवडेल तसा तुम्ही याची पॅटीस बनवू शकता. आता हे पॅटीस मी इथे फ्राय करायला अजून एक पॅटीस तुम्हाला बनवून दाखवते. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये ब्रेड क्रम्स वगैरे लावून पण फ्राय करू शकता, पण मी थोडंसं हेल्दी करायला त्याच्यासाठी मी ते टाकलेलं आहे. तर हे असेच मी बाकीचे करून घेते आणि मग तुम्हाला एकदम ते पलटी करताना त्याचा व्हिडिओ दाखवते. आता आपल्याला 2 मिनटं झालेली आहेत मीडियम गॅसवर. तर आता आपण हे पलटी करूया. डेलिकेट असतं त्याच्यामुळे थोडेसे व्यवस्थित तुम्हाला पलटी करायला लागते. आता हे परत आपण 2 मिनटं या दुसऱ्या साईडने फ्राय करूया, शॅलो फ्राय करूया. आता हे 2 मिनटं माझे दुसऱ्या साईडने पण फ्राय करून झाले. तर आता आपण हे काढून घेऊया. मी इथे प्लेटवर टिश्यू ठेवलेला आहे, इथे आपण काढूया म्हणजे एक्सेस ऑइल जे आहे ते टिश्यूमध्ये हे ऑब्झर्व होऊन जाईल. तर अशाच मी बाकीच्या टिक्क्या करते आणि मग नंतर तुम्हाला प्लेटिंग दाखवते. तर हे बघा मी प्लेटिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये मी ही ग्रीन चटणी मी बनवलेली होती ऑलरेडी, आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याची.
हे जे पॅटीस आहेत हे. सजावटीसाठी थोडंसं मेयोनीज, चीज मेल्ट आणि सॉस हे ठेवलं. हे तुम्ही नक्की करून बघा घरी. खूप इझिली 10 मिनटात होऊन जातात आणि खूप छान लागतात. आता कोणतं सीझन पण आहे तर नक्की करून बघा. मस्त पावसामध्ये छान वाटतात गरम गरम खायला. आणि हे नक्की करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेन बनवायचा. थँक्यू.